शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. 26 डिसेंबर 2024 आज आपण आलो आहे अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या गेलेल्या चन्ना हरभरा पिकाच्या प्लॉटमध्ये. समोर जे आपल्याला अंतर बघायला मिळते हे 18 इंचानं 2 तास आहेत. परत डाव्या आणि उजव्या बाजूला 3-3 फुटाचा गॅप आपल्याला बघायला मिळतो. शेतकरी मित्रांनो, आजचा महत्त्वाचा विषय आहे की हरभरा पिकामध्ये सध्याच्या परिस्थितीत सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा या पिकाच्या जर आपण झाडाच्या बुडाखाली बघितलं तर अशा प्रकारे पानं पिवळे किंवा लाल झालेले आपल्याला बघायला मिळतात. तर अशा ठिकाणी फवारणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवे असा अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर त्याच संदर्भात आज आपण माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त पानं पिवळे किंवा लाल खाली पडत असेल, बुडाखाली पडत असेल तर अशा ठिकाणी 1,946 100 ग्रॅम घ्यायचा आहे. यासोबत केम आपल्याला 40 ml घ्यायचा आहे. यासोबत आपल्याला आपल्या शेतामध्ये जर जास्तीत जास्त पानं पिवळे पडत असेल तर सल्फर यासोबत 30 ग्रॅम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घेऊ शकता. आता महत्त्वाचा प्रश्न आहे, पाणी सुद्धा आपल्याला देणं गरजेचे आहे. आपल्या शेतामध्ये हरभरा पिकाला 15 ते 20% फुलधारणा असेल तर अशा ठिकाणी पाणी व्यवस्थापन करायचं आहे. सोबतच ज्या ठिकाणी अंतर मोठं आहे त्या ठिकाणी एकरी 25 ते 30 किलो युरिया द्यायचा आहे आणि लगेच आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं आहे, जेणेकरून त्या खतातील नत्र उडून जाणार नाहीत. फवारणी करताना केम 40 ml सोबत सल्फर कोसळ WDG 80% 30 ग्रॅम यासोबत एक्स्ट्रा 10 ग्रॅम आपण घेऊ शकता. आणि सोबत महत्त्वाचं आहे 1,946 100 ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला फवारणी करायची आहे. आणि जर आपल्या शेतामध्ये लाल किंवा पिवळे पानं झाले असेल तर घाबरण्याची आवश्यकता नाही. सतत ढगाळी वातावरण असल्यामुळे अशा प्रकारे प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो.